हॅलो. समजा माझ्या आईच्या डोळ्यांचा रंग निळा आहे आणि वडिलांच्या डोळ्यांचा रंग ब्राऊन किंवा तपकिरी आहे. तर मग मला सांगा माझ्या डोळ्यांचा रंग काय असेल? आता खूप काळापासून लोकांना असं वाटायचं की माझ्या डोळ्यांचा रंग हा फक्त माझ्या पालकांच्या डोळ्यांच्या रंगांचे मिश्रण असेल. म्हणजे तो निळ्या आणि तपकिरी रंगाचं मिश्रण असेल. म्हणजेच काही प्रकारचे असे गडद निळसर तपकिरी डोळे असतील. आणि प्रत्येक लक्षणाबाबत किंवा ट्रेट बाबत असाच विश्वास होता. उदाहरणार्थ, माझ्या आईचे केस जर सरळ आहेत आणि वडिलांचे केस कुरळे आहेत, तर पुन्हा याचा अर्थ असा होतो की माझे केस या दोघांचं मिश्रण असतील. म्हणजेच तपकिरी रंगाचे काहीशे कुरळे असे केस असतील. आणि म्हणूनच बराच काळ लोकांना असं वाटायचं की अशा प्रकारचे लक्षणं पालकांकडून मुलांकडे जातात किंवा अनुवंशिकतेने येतात. म्हणजेच मुलांमध्ये या लक्षणांचं केवळ मिश्रण असतं. पण खरोखर लक्षणं अशी येतात का? या प्रश्नाचं उत्तर देणार कोण? तर या प्रश्नाचं उत्तर दिलं खरं तर एका धर्मोपदेशकाने, ज्यांचं नाव होतं ग्रेगर मेंडल, ज्यांनी आपल्या बागेमध्ये वाटाण्याच्या अनेक झाडांची लागवड करून या प्रश्नाचं उत्तर द्यायचं ठरवलं. आता तुम्हाला जर आश्चर्य वाटत असेल की यांनी वाटाण्याचेच झाड का निवडले, तर वाटाण्याच्या झाडामध्ये अनेक वैशिष्ट्य असतात ज्यांच्यावर खूप सारे प्रयोग करता येऊ शकतात आणि अजून बरंच काही. याच्यावर एक व्हिडिओ देखील आहे की मेंडलने वाटाण्याचे झाड का निवडले. तर तुम्हाला जर उजळणी करायची असेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा. आता आपण पुढे जाऊया आणि बघूया की या मेंडलनी वाटाण्याच्या झाडांवर कोणते प्रयोग केले. तर मेंडल यांनी वेगवेगळ्या वैशिष्ट्यांवर किंवा कॅरेक्टर्सवर अनेक प्रयोग केले. तर आपण एक उदाहरण घेऊया, जे म्हणजे उंची हे वैशिष्ट्य. मेंडल यांनी एक प्रयोग काय केला, एक शुद्ध उंच वाटाण्याचं झाड घेतलं आणि एक शुद्ध बुटकं वाटाण्याचं झाड घेतलं आणि यांच्यामध्ये संकर घडवून आणला आणि याच्यातून कोणती संतती मिळेल हे पाहिलं. आता मला खात्री आहे की तुम्हाला प्रश्न पडला असेल, शुद्ध झाड म्हणजे काय? तर शुद्ध किंवा प्युअर या शब्दाचा अर्थ म्हणजे तुम्ही या झाडाचं स्वयंपरागण किंवा सेल्फ पॉलिनेशन केलं. म्हणजे जर तुम्ही एका उंच झाडाचं स्वयंपरागण केलं तर त्यापासून सगळे झाडं उंचच मिळतील आणि बुटक्या झाडाचं स्वयंपरागण केलं तर त्यापासून सगळी बुटकीच झाडे मिळतील. आता तुम्हाला प्रश्न असेल की स्वयंपरागण किंवा सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय? तर समजा हे उंच झाडाचं एक फूल आहे, तर स्वयंपरागण म्हणजे तुम्ही या फुलातील परागकण किंवा पोलन ग्रेन्स घेता आणि त्याच फुलाच्या कुक्षीमध्ये किंवा कार्पेलमध्ये टाकता. म्हणजे त्या फुलाच्या मादी प्रजनन अवयवामध्ये टाकता आणि मग त्यापासून बिया तयार होतील आणि तुम्ही या बिया पेरल्यानंतर तुम्हाला असं आढळेल त्या सर्व बियांचे उंच झाड झालेले आहे आणि म्हणूनच आपण म्हणू की हे एक शुद्ध उंच झाड आहे. हाच आहे शुद्ध असण्याचा अर्थ. याचप्रमाणे तुम्ही हे या बुटक्या झाडासाठी देखील करू शकता. म्हणजे या बुटक्या झाडाचं एक फूल घेतलं आणि त्याचं स्वयंपरागण केलं. याचा अर्थ तुम्ही याचे परागकण घेतले आणि याच फुलाच्या कुक्षीमध्ये टाकले आणि यातून ज्या बिया तयार झाल्या त्या तुम्ही पेरल्या, तर तुम्हाला असं आढळेल की याच्यातून निर्माण होणारी सगळी झाडं ही बुटकीच वाढलेली आहे. एकही उंच नाही, तर सगळी झाडे बुटकी आहे. त्यामुळे आपण याला शुद्ध बुटकं झाड असं म्हणतो. आता समजलं, मेंडलने त्यांच्या प्रयोगासाठी या शुद्ध प्रजाती किंवा प्युअर ब्रीड्स तयार केल्या, एक शुद्ध उंच झाड आणि एक शुद्ध बुटकं झाड. मग आता त्यांनी त्यांच्या प्रयोगासाठी काय केलं माहितीये? तर त्यांनी परपरागण किंवा क्रॉस पॉलिनेशन केलं. याचा अर्थ या एका झाडाचे परागकण घेतले आणि या दुसऱ्या झाडाच्या फुलामध्ये टाकले. उदाहरणार्थ, त्यांनी उंच झाडाच्या फुलांमधले परागकण म्हणजे पुयुग्मक किंवा पोलन ग्रेन्स घेतले आणि नंतर ते बुटक्या झाडाच्या कुक्षीमध्ये जिथे स्त्रीयुग्मक असतं तिथे टाकले. तर समजा त्यांनी अशा प्रकारे परपरागण केलं आणि मग यामध्ये बिया वाढू लागल्या आणि मग त्यांनी या बिया पेरल्या, हे पाहण्यासाठी की या परफलनानंतर किंवा क्रॉस फर्टिलायझेशन नंतर आपल्याला काय मिळालं. तर तुम्हाला काय वाटतं आपल्याला काय मिळालं असेल? आता मला तर अपेक्षा आहे बुवा की आपल्याला मध्यम उंचीचे किंवा मीडियम हाईटचे झाडं मिळतील, बरोबर? कारण तुमच्याकडे एक बुटकं झाड आहे आणि एक उंच झाड आहे. हे कदाचित एकत्र मिसळतील आणि तुमच्या हाती सगळे मध्यम उंचीचे झाडं येतील, बरोबर आहे? पण मेंडलला आश्चर्य वाटलं आणि मलाही तेवढंच आश्चर्य वाटलं की आपल्याला सगळी उंच झाडं मिळाली. म्हणजेच यापैकी 100% झाडं ही उंच होती. आता यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. बुटक्या झाडांचं काय झालं? त्याचा काहीच परिणाम नाही झाला का?
आपल्याला मध्यम आकाराची झाडं का नाही मिळाली, किंवा आपल्याला बुटकी झाडं का नाही मिळाली? काय चाललंय काय? थांबा, आपण या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करूया. पण या झाडांना मेंडलनी नाव दिलं F1 पिढी किंवा F1 संतती. आता यातला F म्हणजे फिलियल, हा एक लॅटिन शब्द आहे ज्याचा अर्थ संतती म्हणजे मुलगा किंवा मुलगी असा होतो. ठीक आहे, आणि म्हणूनच मेंडलनी या झाडांना म्हटलं F1 संतती. आणि हो, मेंडल हे सगळं पाहून एकदम थक्क झाले. त्यामुळे ते इथेच थांबले नाही, त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यांनी विचारलेला मुख्य प्रश्न म्हणजे, ही उंच झाडं ही त्यांच्या जनक उंच झाडासारखीच आहेत का? ही दिसायला तर सारखीच आहे कारण यांची उंची सारखी आहे, पण हे खरोखरच एकसारखे आहेत का? म्हणजेच ही F1 पिढीतली झाडं हे शुद्ध उंच झाड आहे का? असे अनेक प्रश्न मेंडल विचारायला लागले. आणि या प्रश्नाचे उत्तर द्यायला त्यांनी काय केलं माहितीये? त्यांनी दुसरा एक प्रयोग केला. त्यांनी काय केलं? त्यांनी हे F1 पिढीमधलं एक झाड घेतलं जे मुळात उंच आहे आणि याचं स्वयंपरागण केलं. म्हणजेच आपल्याला काय मिळेल हे पाहण्यासाठी त्यांनी स्वयंपरागण केलं. पुन्हा बिया वाढतील आणि मग त्यांनी त्या बिया पेरल्या. आता तुम्हाला काय वाटतं काय येईल बरं? तर या पिढीमध्ये काही बुटकी झाडं आढळली. हे धक्कादायक आहे, बरोबर? कारण पुन्हा ही बुटकी झाडं आली कुठून आणि अचानक कुठून आली? आणि खरं सांगू, मेंडल यांनी यांना मोजलं देखील. ही दुसरी पिढी आहे, बरोबर? कारण या F2 पिढीमध्ये त्यांना असं आढळलं की बुटक्या झाडांच्या तुलनेत उंच झाडं साधारणपणे 3 पट आहे. म्हणजे जर एक बुटकं झाड असेल तर 3 उंच झाड आहे, आणि हे आहे यांचं गुणोत्तर. आता तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की त्यांनी या F1 पिढीतल्या झाडांचं परपरागण केलं का? तर हो, त्यांनी याही झाडांचं परपरागण केलं आणि त्यांना पुन्हा हेच गुणोत्तर मिळालं, 3 आणि 1. आणि तुम्हाला माहिती आहे का ही संख्या इतकी महत्वाची का आहे? कारण ही रॅन्डम नाही. असं दिसून येतं की मेंडल यांनी ज्या ज्या वैशिष्ट्यांसाठी हा प्रयोग केला त्या सर्वांचं त्यांना हेच उत्तर मिळालं. उदाहरणार्थ जर फुलांचा रंग विचारात घेतला तर पुन्हा एक शुद्ध जांभळ्या रंगाच्या फुलांचे वाटाण्याचं झाड घेतले आणि त्याचा संकर एक शुद्ध पांढऱ्या वाटाण्याच्या फुलांशी केला, तर पहिल्या पिढीमध्ये हाच निकाल मिळाला. म्हणजे त्यांना सगळे जांभळ्या रंगाचे फुलं मिळाली, पांढरी किंवा या दोघांचं मिश्रण होऊन गुलाबी अशी फुलं नाही मिळाली. मग यांनी जेव्हा या F1 पिढीमधलं जांभळ्या रंगाचं फूल घेतलं आणि याचं स्वयंपरागण केलं तेव्हा त्यांना पांढरे फुलं दिसायला लागले आणि जांभळ्या फुलांच्या तुलनेत पांढरी फुलं काही कमी प्रमाणात, म्हणजे पुन्हा 3 आणि 1 या गुणोत्तरामध्ये मिळाली. आता त्यांना प्रश्न पडला, हे चाललंय काय? आपल्याला इथे पांढरं फुल दिसलं नाही, पुढच्या पिढीमध्ये ते परत आलं कसं काय? आता खरोखर काय चाललं आहे हा विचार करण्यापूर्वी एक गोष्ट अगदी निश्चित आहे की आपली सुरुवातीची धारणा की लक्षणं मिश्रित होतात आणि त्यांच्या मुलांकडे पाठवली जातात ही पूर्णपणे चुकीची आहे, नाही का? म्हणजे जर असं असतं तर आपल्याकडे इथे किंवा कुठेतरी इथे मध्यम उंचीची झाडं आढळली असती, किंवा आपल्याला या जांभळ्या आणि पांढऱ्या रंगाचं मिश्रण मिळून काहीसं गुलाबी रंगाचं फुल आढळलं असतं, पण आपल्याला तसं मिळालं नाही. त्यामुळे मेंडल यांनी त्यांच्या प्रयोगातून निर्णायकपणे सिद्ध केलं की लक्षणं अजिबात मिश्रित होत नाही, आणि हाच एक मोठा शोध होता. आणि आता मेंडल यांना शोधायचं होतं की या सगळ्यांचा अर्थ काय आहे. आता ज्याप्रमाणे मेंडल या प्रश्नासह थांबले असतील त्याचप्रमाणे इथे सुद्धा मी तुम्हाला या प्रश्नासह सोडते आहे. या सगळ्यांचा अर्थ काय आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत थोडासा विचार करा आणि पहा की तुम्हाला हे स्पष्ट करण्यासाठी कोणता सिद्धांत किंवा थेअरी सापडते आहे का. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.